राजा ब्रह्मदेवाकडे गेला की माझी मुलगी एवढी उंच बनवली तुम्ही, तिला वरच भेटत नाही. तो तिथं गेला, नाच गाणं बघत बसला. आता नाच गाणं चालू आहे म्हटले, नंतर बोलू इंद्राला, त्या ब्रह्मदेवाला. कारण त्या स्वर्गामध्ये सगळे यायचे. स्वर्ग म्हणजे त्या काळातला क्लब हो, स्वर्गातला. क्लबमध्ये सगळे लोक जातात की नाही, हां, तसे क्लबमध्ये वरचे देवगण आलेले नाही, तिथलेही देवगण स्वर्गातले. कार्यक्रम संपला आणि विचारलं म्हणले माझ्या पोरीला, अहो म्हणले ज्यावेळेस तुम्ही आले त्यावेळेस खाली पृथ्वीवरती त्रेतायुग होतं, आता तुम्हाला खाली जायचंय. तो म्हणले द्वापार युग संपत आले. ते म्हणले काय कटकट झाली. आणि आता म्हणले माझ्या पोरीचं कसं होईल, त्याच युगात भेटत नव्हतं मालक, आता कसं भेटल. म्हणले भेटल, जा खाली. भगवान गोपालकृष्णाचे ज्येष्ठ बंधू आहेत, त्यांच्याकडे जा, द्वारकेला जा. भगवंताला हे सांगा म्हणले कारण भगवान गोपालकृष्ण द्वारकेमध्ये आहेत. आणि भगवंत बलराम दादाला म्हणतात, ताऊ वहिनी आली आहे, भाभी आ रही है. बोले कन्हैया क्या बात करते हो. हाँ बोले आ रही है. आता ती आली, तिचा बाप ती बघितली, आधीच पहिले उंच आणि त्या त्रेतायुगातले भले धिप्पाडच्या धिप्पाड. तिच्या कमरीला ते परकोट लागायलाय, परकोट द्वारकेचा कमरीला. भगवंत हसले, दादा वहिनी. हे कन्हैया काय चेष्टा लावली रे म्हणे. घेतलं नांगरून टाकलं तिच्या डोक्यामध्ये, आपल्या बरोबरीची केली. आणि रेवांतकीचं लग्न तिथे पार पडलं द्वारकेमध्ये पहिल्यांदा. जसं लग्न झालं तसं उग्रसेनानं सांगितलं, म्हणले देवा भगवंता आता हे राज्य घेऊन टाका. म्हणले मला नको. मग म्हणले आता बलराम दादाचं लग्नही झालेलं आहे, राज्याला राणीही आलेली आहे, राणी पाहिजे. बलराम दादाला द्वारकेचं राज्य देऊन टाकलं. राज्याभिषेक झाला, लोकांना निमंत्रणं मिळाली. नवीन एक राज्य निर्माण झालं, हे भारतवर्षामध्ये सगळीकडे पसरलेलं आहे. इकडे बलराम दादाचं लग्न झालेलं आहे, राज्याभिषेक झालेला आहे, ही वार्ता संपूर्ण भारतामध्ये पसरलेली आहे. इकडे 5 पांडव कौरव हे जन्माला आलेले होते. वसुदेव यांची बहीण कुंती, तिचे 5 पुत्र. ते महाभारतामध्ये सगळी कथा आलेली आहे. आपण महाभारत सांगत नाही आहोत म्हणून तिकडे आपण जास्त सरकणार नाही. आपण कृष्ण कथेचा विचार करतो आहोत. भीष्मास ते मोठे होते आहेत 5 पांडव. इकडे कौरवही मोठे होते आहेत. त्यांच्यामधला संघर्ष वाढत चाललेला आहे. द्रोणाचार्याचं आगमन तिथे झालेलं आहे. द्रोणाचार्य त्यांचे गुरु बनलेले आहेत. कुंतीचा पहिला पुत्र कर्ण, जो मंत्र सामर्थ्याने निर्माण झालेला, त्या कर्णाला नदीमध्ये सोडून दिलेला आहे. धात्री नावाच्या दासीच्या विनंतीवरून, कारण तिनं सेवा केलेली होती ऋषी दुर्वासाची, आणि ऋषी दुर्वासाने तिला मंत्र दिलेले होते. सांगितलं की या मंत्राचा उपयोग कर, पण लग्न झाल्यानंतर कर. कुंती अल्लड होती, बालिश होती. कुतूहल म्हणून तिने पहिल्या मंत्राचा उच्चार केला आणि सूर्यदेव तिच्या समोर साक्षात उभे झाले. सूर्यदेवा, त्यांनी सांगितलं मंत्र आहे, ऋषी दुर्वासाचा मंत्र आहे, तुला या मंत्राचा उच्चार करायला नको होता, तू केलास, आता तुला पुत्र प्राप्ती होणार, नाईलाज आहे. आणि कुंतीला कर्ण हा झाला. धात्री नावाची तिची दासी जागरूक 9 महिने 9 दिवस तिनं महालामध्येच ठेवलेला आहे. कुंती ही खरं पाहिलं तर सुरसेनाची मुलगी,
पण कुंतीभोज हा सूरसेनाचा मित्र. कुंतीभोज एकदा सूरसेनाकडे आला होता. त्याने सांगितलं, तुझी कन्या खूप सुंदर आहे, गोड आहे, एवढी मला देऊन टाक, मी तिचा सांभाळ करतो, तिचं लग्न करतो. आणि त्यांनी ती कन्या आपल्या मित्राला दिलेली आहे, कुंतीभोज राजाला. आणि कुंतीभोज राजाच्या घरीच ती वाढली, लहानाची मोठी झाली. पुढे पंडू राजाशी तिचं लग्न झालं. पंडू राजा शिकारीला जंगलामध्ये आलेला आहे. किन्नब ऋषीच्या श्रापानं पंडू राजाचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे. कारण तो ऋषी दिवसा हरणाचं रूप धारण करून विषय व्यवहार करत होते. याला वाटलं हरणच असेल. पंडूनं बाण सोडला, बाण सोसू करत निघाला आणि ऋषीच्या हृदयामध्ये घुसला. ऋषी आणि ऋषी पत्नी दोघंही गतप्राण झाले. मरता मरता त्या ऋषीनं श्राप दिला, मी माझ्या पत्नीच्या जवळ विषय वासनेनं आलेलो आहे आणि त्यावेळेस तू मला मारलंस. राजा, ज्याही वेळेला तू आपल्या पत्नीपाशी जाशील विषयाच्या इच्छेनं, त्यावेळेस तुझा असाच अंत होईल. श्राप मिळाला आणि दोघांचे विभाग झालेला आहे. दोघे आजूबाजूला थांबलेले आहेत. पण म्हणतात ना, पुत्र नाही याचं दुःख याला प्रचंड प्रमाणामध्ये आहे. एक दिवशी कुंतीने विचारलं, असं का बसलात उदास? तो म्हटलं, काय करावं, प्रपंच नावाच्या वृक्षाला जर पुत्र नावाचं फळ नसेल तर तो वृक्ष सुकल्यासारखा वाटतो. माझा असंच झालेलं आहे. म्हणले, मी ऋषी दुर्वासाची सेवा केली होती, त्यांनी मला काही मंत्र दिलेत, त्याचा उच्चार जर करायचा असेल, तुमची आज्ञा असेल तर मी करू का? म्हटले, करा. मग तिने काही मंत्राचा उच्चार केला. एक मंत्र माद्री नावाची तिची सवत होती, तिला दिलेला आहे. कुंतीने 3 मंत्राचा उच्चार केला. पहिल्या मंत्रामध्ये धर्मराजाचा जन्म झालेला आहे, दुसऱ्या मंत्रामध्ये भीमाचा जन्म झाले आहे, तिसऱ्या मंत्रामध्ये अर्जुनाचा जन्म झालेला आहे. एक मंत्र उरलेला होता, तो माद्रीला दिला आणि माद्रीने त्या मंत्राचा उच्चार केल्यानंतर नकुल आणि सहदेव अशा प्रकारे 5 पांडव जन्माला आलेले आहेत. झालं, वंशाला दिवाही लागला. आता पंडू राजा आनंदामध्ये होता, पण नियतीला वेगळंच मान्य होतं. एकदा पंडू राजा फिरत निघालेला आहे आणि पर्णकुटीकडे वापस येतो आहे. त्यावेळेला नदीच्या काठावरती माद्री स्नान करते आहे. स्नान करत असताना तिच्या अंगावरचं जे वस्त्र आहे ते थोडं हवेनं उडालं आणि तिचं अंग प्रत्यंग पंडू राजाला दिसलं. मनामध्ये विषयानं काहूर उठवला. विषय वासनेनं तो माद्रीकडे गेला. माद्री बोलत होती, राजे नका, महाराजे नका, हे आपल्याला विष आहे. परंतु पुरुषाच्या बळापुढे तिचा नाईलाज झाला. तो जसा कामवासनेनं माद्रीच्या जवळ गेलेला आहे, तिला आलिंगन दिलं, त्याच क्षणी त्याचा मृत्यू झालेला आहे. जे व्हायला नको होतं तेच झालं. आणि माद्री रडायला लागली. कुंतीला सांगितलं, ताई, सगळं माझ्यामुळे झालं, त्याच्यामुळे मी सती जाणार. चिता रचलेली आहे. माद्री पंडू राजाचं डोकं घेऊन आपल्या चितेवरती मांडी घालून ती बसलेली आहे. स्वतःला तिने जिवंत जाळून घेतलं माद्रीने. पंडू राजाची उत्तर क्रिया संपल्यानंतर 5 पांडवांना घेऊन कुंती हस्तिनापूरला येते आणि इथून पुढे
कौरव पांडवाचा संघर्ष सुरू होतो. कथा इकडे पुढे सुरू असते. भगवान गोपाल कृष्ण आणि पांडवांची पहिली भेट होते ती रुक्मिणी स्वयंवरामध्ये. इकडे महाराष्ट्रामध्ये कौंडण्यपूर, अमरावती जिल्ह्यामधलं या कौंडण्यपूरला राजा भीमकाची मुलगी रुक्मिणी उपवर झालेली असते. 5 पुत्र आहेत भीमकाला. रुक्मबाहू, रुक्मकेशरी, रुक्मिया, रुक्मरथ. सर्वात मोठा रुक्मिया. 5वी ही रुक्मिणी. रुक्मिणी उपवर झाली. राजसभा सुरू आहे. राजाच्या मांडीवर बसली भीमकाच्या. भीमकाच्या लक्षात आलं आपल्या मुलीचं लग्न करायला पाहिजे. कल्याण कीर्ती नावाच्या भाटाला बोलवलं. रुक्मिणी स्वयंवरामध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे. कल्याण कीर्ती येतो आणि भारतवर्षातल्या सगळ्या राज्यांचं वर्णन करतो. शिशुपाल, दुर्योधन, दुशासन, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, वक्रदंत, सगळ्या जरासंध, सर्वांचं वर्णन करतो. भारतातल्या सगळ्या राज्यांचं वर्णन करतो. कर्ण, महाप्रतापी. पतीच्या मनाला कोणी पटत नाही. जेव्हा भगवान गोपाल कृष्णाचं वर्णन येतं तेव्हा तिला थोडंसं वेगळं वाटतं. आणि भगवान गोपाल कृष्णाचं वर्णन ऐकून तिला वेद निर्माण होतो. वेद सूत्रपाठामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. हो, महानुभावांच्या सूत्रपाठामध्ये नावाचे 10 ठाय हे प्रकरण आहे आणि त्याच्यात वर्णन आलेलं आहे रुक्मिणीचं. हो, रुक्मिणीचं. भगवंताच्या नामाचा तिला वेद निर्माण झाला. या ठिकाणी ते वर्णन येतं. आवडी. बस कसा आहे बघितलं नाही, फक्त वर्णन ऐकलं. डोळे अप्रतिम, दिव्य, सुंदर, सावळा वर्ण, कपाळावरती गंध, ऊर्ध्व पोंढरटिळा, मोराचा मुकुट, ओठावरती बासरी, अथांग सागरासारखे डोळे, गच्च प्रेमानं भरलेले, गोपिकांना प्रेम वाटलेलं, दुष्टांचं निर्दालन करणारा, साधूंचं रक्षण करणारा, सगळं वर्णन ती ऐकते आणि तिला वेद निर्माण होतो. बस यालाच आपण पती मानायचं. रुक्मिणी लाजलेली बघून भीमकानं सांगितलं, द्वारकेला निरोप पाठवा, कृष्ण भगवंताला आपली कन्या देऊया. राजसभेत रुक्मिया उठून उभा राहिला. वेडे हातात, म्हातारे झाले, बुद्धी सुद्धा म्हातारी झाली तुमची. अरे तो कुळ घातकी आहे, ज्याने स्वतःच्या मामाला मारलं. तो स्त्री लंपट आहे. काय त्याचा पराक्रम, एवढूस किरकुड मारलं आणि म्हणे आगासूर मारला. त्याच्या पराक्रमाचे गोडवे गायला लागले म्हणे तुम्ही. एवढी निर्भत्सना केली भगवंताची, एवढी निर्भत्सना केली. आता असं असतं, पोटचं पोर आहे, काही बोलता येत नाही. माझी बहीण मी त्याला देणार नाही, या चोट्याला देणार नाही. आणि ही नाही, तो काय ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, तो शूद्र आहे, गाई राखणार आहे, गवळ्याचं पोर आहे ते. माय बापाचा पत्ता नाही. कोणी म्हणतो यशोदेचा, कोणी म्हणते देवकीचा. काय बोलायला लागला तो, काय बोलायला लागला.
कोणाला द्यायची? म्हणे शिशुपाळाला द्यायची. बलाढ्य आहे, शूरवीर आहे. आता बघा, शिशुपाळ हा भगवान गोपाल कृष्णाचा आत्य भाऊ, पांडवांचा मावस भाऊ. काही बोलता नाही आलं. पण रुक्मिणीला मात्र वाटलं नाही, शिशुपाळ नाही, मी आता मनानं कृष्णाला वरलेला आहे. मी एक हिंदुस्थानी नारी आहे. एकदा ज्याचं चित्र हृदयावर कोरलं, बस तोच आणि तोच माझा पती. झालं. सगळीकडे पत्रिका पोचल्या गेलेल्या आहेत. म्हटलं ठीक आहे, आपण तिथं स्वयंवर ठेवू. जो कोणी बलिष्ठ असेल, बलवान असेल, तो येऊन रुक्मिणीचं हरण करेल. मग देशोदेशीचे राजे आले, ब्राह्मण आले, शूर ब्राह्मण. त्या काळात ब्राह्मणही शूरवीर होते, ते आले. ऋषी आले, राक्षस राजे आले, त्रिभुवनातले राजे बोलवले गेलेले, सगळे राजे आणि स्वयंवर ठरलेला आहे. नगरी हळूहळू सजायला लागलेली आहे आणि भगवान गोपाल कृष्ण हे द्वारकेला आहेत. भगवंताकडे निरोप पाठवायचा, कसा पाठवायचा? रुक्मिणीनं शिशुपाळ वर ऐकला आणि तिला विरह भरला. भगवंताचा विरह भरला. सूत्रपाठ ग्रंथात वर्णन आलेलं आहे. तिनं दाशीला पान करून मागितलं. पान आणलं, पदार्थ पानामध्ये टाकले, पान बनवला, विडा बनवला, तिच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं की बाईसाहेब विडा देऊन द्या. सुदैव नावाच्या ब्राह्मणाला, ते तिचे गुरु आहेत, गुरुला बोलू. गुरु आणि बाप जवळजवळ सारखा असतो. कोणाला सांगावं? बाप ऐकत नाही, गुरुला सांगितलं पाहिजे. म्हणजे महाराज, माझं श्रीकृष्णावरती प्रेम आहे आणि मला श्रीकृष्णासोबत लग्न करायचं आहे. श्रीकृष्ण सोडून मी जिवंत राहू शकत नाही. तो माझा जीव की प्राण झालेला आहे. पण त्यांना निरोप देण्यासाठी तुम्हीच योग्य आहात. तुम्ही निरोप तिथपर्यंत पोहोचवा. पत्र लिहिलं. पत्र काय काय मायना असेल पत्रामध्ये? आजच्या सारखं असेल का? आय लव्ह यू. आता कुत्र्याला यू यू म्हणतो आपण. इतके गया गुजरे झालो का आपण? नाही. काय शालीनता असेल त्याच्यामध्ये, त्या पत्रामध्ये काय सभ्यता असेल, काय वर्णन असेल. नाही. महानुभाव पंथामध्ये विडा नावाचा एक प्रकार आहे. विडा आलं का लक्षात? त्या विड्यामध्ये याचं वर्णन आलंय. रुक्मिणी अर्जव करी विडा घ्या जय देव, महाराज विडा घ्या जय देवा श्री हरी. देवा भगवंता, पान कशात देते? विवेक पेटारी शांती नागवेल, पिकले कवळे असो. काय सुंदर वर्णन आले. सुपारी कशी आहे, चुना कसा आहे, आणि हे पान मी तुम्हाला देते देवा. माझ्या अंतकरणात शांती, दुसरं काहीच नाही आहे. विवेकरंगी कातरंगीला प्रीत बहुती चाले. खूप दिवसापासून तुझ्याशी प्रीत लागली रे देवा. आता तुझ्या वांचून चैन नाही पडत. तुझीच आठवण येते प्रभू. कधी येशील रे बाबा? आजकाल दुसरं काही सुचत नाही, दुसरी काही आठवणही येत नाही. चंद्र उगवला की तुझी आठवण येते, चांदण्या निघाल्या की तुझी आठवण येते. प्रभू कधी येशील? माणसाचं मिलन म्हणजे विषय आहे, पण माणसाच्या अंतःकरणातलं दोन अंतःकरणाचं मिलन म्हणजे प्रेम आहे. रुक्मिणीचं अंतःकरण
भगवंताच्या अंतःकरणाची मागणी करतं, भगवंताची मागणी करतं. या अंतःकरणाचे मिलन म्हणजे प्रेम आहे. पत्रात आजच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर ती म्हणत असेल, आजकल कुछ और याद रहता नहीं, एक बस आपकी याद आने की बात. आजकल याद कुछ और रहता नहीं, एक बस आपकी याद आने के बाद. आजकल याद कुछ और रहता नहीं, एक बस आपकी याद आने के बाद. याद आने से पहले चले आएंगे और फिर जाएंगे याद जाने के बाद. याद चल याद कुछ और रहता नहीं, एक बस आपकी याद आने के बाद. याद आने से पहले चले आएंगे और फिर जाएंगे जान जाने के बाद. याद चले याद कुछ और रहता नहीं, एक बस आपकी याद आने के बाद. आपका नाम दिल से निकलता नहीं, आपका नाम दिल से निकलता नहीं. जिंदगी में कोई दौर चलता नहीं, जिंदगी में कोई दौर चलता नहीं. जिंदगी में कोई आपको जाने की कोशिश की, आपको जाने की कोशिश की, और करती हूँ मैं भूल जाने के बाद. आज कल याद कुछ और रहता नहीं, एक बस आपके याद आने के बाद. याद आने से पहले चले आएंगे, याद आने से पहले चले आएंगे और फिर जाएंगे याद जाने के बाद. आज कल याद कुछ और रहता नहीं, एक बस आपकी याद आने के बाद. एक बस आपकी याद आने के बाद. एक बस आपकी याद आने के बाद. हे भगवान, आजकल कुछ और याद रहता नहीं, काहीच आठवण राहत नाही रे. एक बस आपकी याद आने के बाद. तुझी आठवण आली, सगळं सगळं विसरून जातो. कशाची आठवण नाही राहत. देवा, तुझी आठवण येण्याच्या अगोदर ये. याद आने से पहले चले आइए और फिर जाइए जान जाने के बाद. तेव्हाच जा माझं प्रेत पडल्यानंतर.
असं जाऊ नकोस. देवा, हे पत्र नाही लिहित आहे मी, माझ्या हृदयाचा आवाज आहे तो. शाये नहीं है, दिल का खून है. जिस कागज पे लिखा है वो कागज न समझो, मेरा दिल आपके पास में भेज रहे हो. सुदैव ब्राह्मणाच्या हातामध्ये पत्र दिलं. तो विडा दिलेला विडा. सूत्रपाठ ग्रंथ सांगतो, विड्याला रखुमणीची बोट लागली ज्या ठिकाणी, तिथे विडा करपला आणि ती दाशीवरती चिडली, का ग आपल्याकडे पानं नाहीत का, हे करपलेले पानं दिलेस. बाईसाहेब, तुमच्या अंगाला एवढा ताप आहे की तुमची बोट तिथे चिटकली, ती हाताची पाने पळवा झाली, जळाली आहेत ती पानं. इतका विरह आहे भगवंताचा, इतका विरह आहे. पत्र घेतलं सुदैव ब्राह्मणानं. पती मनोनी परमात्म्याला, पती म्हणून परमात्म्याला मानितसे रुक्मिणी, सुदेवा जाऊनी सांगा जणी. सुदेवा, भगवंताला जाऊन माझा निरोप द्या. ब्राह्मणानं भोजन केलं नाही, पाणी पिला नाही. वर्णन आलेलं आहे की ब्राह्मण 48 तासामध्ये द्वारकेला पोहोचलेला आहे. अमरावती ते द्वारका हे 2 दिवस, 48 तास रथावरती अखंड रथ चालत असेल. रथ जेव्हा जाऊन पोहोचला द्वारकेला, कोणीतरी ब्राह्मण द्वारकेहून आलेला आहे ही वार्ता कळली. राजा सिंहासनावर बसलेला होता, राणी शेजारी बसलेली आहे. दुसऱ्या एका आसनावरती भगवंत विराजमान आहेत. वसुदेव, देवकी, नंद बाबा, यशोदा माता हेही सिंहासनावर विराजमान आहेत. उद्धव देव, सत्यकी आपापल्या आसनावर आहेत. लखोटा घेऊन आलेला ब्राह्मण, त्या ब्राह्मणाला राजासमोर हजर केलं. म्हणले, महाराज, मी पत्र घेऊन आलोय कौंडण्यपूरवरून. भीमकाची कन्या रुक्मिणी, या रुक्मिणीचं हे पत्र आहे आणि हे पत्र भगवान गोपाल कृष्णासाठी आहे. पत्र भगवंताच्या हातामध्ये दिलं. सांगितलं, ब्राह्मणाच्या भोजनाची व्यवस्था करा. भगवंतानं पत्र घेतलं, वाचलं. जसं जसं पत्र वाचतायत तसं भगवंत आसनावरून उठून उभे राहिले. पत्र संपेपर्यंत भगवंत खाली